छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। या रिमझिम पावसामुळे शेतकरी वर्ग सध्या आनंदात दिसून येतोय। मोठा पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ मात्र येण्याची शक्यता आहे। पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद या तालुक्यांमध्ये रात्रीपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस पडतोय। छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते रिमझिम पावसाने हजेरी लावली। त्यामुळे आता या पावसावरती आता शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या देखील पल्लवित झाल्याच्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मराठवाड्याची तहान भागवणारा नाथसागर जलाशयामध्ये देखील आता 50% पाणी साठा जो आहे तो देखील झालेला आहे। त्यामुळे आता मराठवाड्याची 2 वर्षाची तहान भागवण्याची क्षमता जी आहे ती देखील पाण्याची या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर आता मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ आली होती, परंतु काल सायंकाळपासून रिमझिम पावसामुळे हजेरी लावल्यामुळे आता शेतकऱ्यांची दुबार पेरणीची वेळ जी आहे ती अक्षरशः 8 ते 10 दिवसासाठी टळली असल्याची पाहायला मिळत आहे। परंतु आता शेतकरी जो आहे तो आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचा पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।